काल आपण जे 14 गणितं पाहिले होते, आता आपण त्याच्या पुढचे गणित पाहू. प्रश्न क्रमांक 15 पासून. बघा, जर कोणी पाहिले नसेल ते व्हिडिओ तर तुम्ही पाहून घ्या. आता आपण चालू करू प्रश्न 15 पासून. बघा, एका संख्येची 7 पट व 4 पट त्याची बेरीज 66 आहे, तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल? 16, 22, 24 आणि 18 पर्याय देऊन. आता बघा कसं करायचं. आता बघा, इथे 7 पट आणि इथे 4 पट देऊन आहे. आता यांची बेरीज केल्यावर उत्तर किती येते? 66. तर आपण यांचं पहिलं करून घेऊ. कसं? बघा, 7 पट म्हणजे आता एखादी संख्या माहीत नाही तर आपण काय घ्यायचं? x घ्यायचं. तर 7x प्लस 4 पट म्हणजे 4x आणि यांचं उत्तर किती आलं? 66 झालं. आता बघा, आता याला काय करायचं? आपण सोडवायचं. आता मी घेतो पेज घेतो, हे बरोबर लक्षात ठेवा. 7x प्लस 4x बरोबर 66. सात एक्स प्लस 4x बरोबर 66. आता हे सोडवायचं. कसं सोडवायचं बघा, 7 आणि 4 किती होते? 11x. 11x आणि इथे आले 66. तर इथं x बरोबर 66 भागिले 11 म्हणजे याचं x बरोबर किती आलं? x बरोबर आलं 6. समजलं एवढं? x बरोबर 6. आता लक्षात ठेवा, x बरोबर 6 आलेला आहे. आता मी जेव्हा पेज घेणार हे सर्व गायब होऊन जाणार, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. x बरोबर 6. मग काय विचारलं? बघा, मग विचारलं की तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल? आपलं उत्तर काय आलं? x बरोबर 6. आता यांची करायची वजाबाकी. कोणाची? 7 आणि 4ची. कशी करायची बघा. आता 7x मायनस 4x तर किती होते? बघा, 7 मधून 4 गेले तर 3x होते बरोबर. पण आपण आत्ताच काढलं x बरोबर किती? 6. तर 3 गुणिले 6 किती होणार? 6 18. तर हे 18 काय झालं? आपलं उत्तर आहे का? बघा, ऑप्शन डी मध्ये याचं उत्तर भेटलं 18. तर अशा प्रकारे आपल्याला काढायचं आहे. पहिलं काय करायचं? यांचं प्लस करायचं, मग जे उत्तर येईल त्याच्यातून हे मायनस करायचं. समजलं ना? पहिलं प्लस मग मायनस. चला आता पुढचं गणित पाहू. प्रश्न क्रमांक 16. एका संख्येला 8 ने गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळवले तर अंतिम उत्तर 171 येते. तर ती संख्या कोणती? बघा, आता कसं सोडवायचं. हे खूप सोपी आहे गणित. तर आपण घेऊ एक संख्या, समजा मी घेतली x. तर ह्या x ला काय करायचं आहे? 8 ने गुणायचं आहे. म्हणजे जर आपण x ला 8 ने गुणलं तर काय होणार? 8x. चला इकडे लिहितो पहा, 8x झाला 8x. मग आता याच्यामध्ये काय म्हणते? गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळवले म्हणजे काय होते? प्लस प्लस 99. तर उत्तर किती येते? 171. 171. बस याला काय करायचं? आता सोडवायचं. काय आहे? बरोबर लक्षात ठेवा, 8x प्लस 99 इजिकल टू 171. आता मी पेज घेतो, त्याच्यामध्ये पहा. आता 8x प्लस 99 आणि इकडे किती होते? 171. आता याला सोडवायचं. कसं सोडवायचं बघा, हे 99 तिकडे जाऊन काय होणार? मायनस होणार. तर 8x बरोबर 171 मायनस 99. 171 मधून 99 गेले, किती राहते? 72. किती राहते? 72. आणि इकडे आहे 8x. मग x ला एकटंच ठेवायचं आणि मग 72 भागिला 8. 8च्या फाड्यात 72 कितव्या नंबरवर आहे? तर 9व्या नंबरवर. मग उत्तर काय आलं आपलं? 9 आहे का? बघा 9. तर ऑप्शन नंबर बी मध्ये याचं उत्तर येते. असे हे बहुत सोपी आहे, फक्त आपण मांडायचं आणि सोडायचं. याच्यासाठी काही ट्रिक वगैरे तर काही आहेच नाही. आता 17वं गणित पाहू आपण. बघा, आता 7663 या संख्येतील 6 संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आपल्याला स्थानिक किंमत विचारली आहे. हे तर खूप सोपी आहे, तुम्ही पण सोडवू शकता. स्थानिक किंमत समजते ना? चला मी सांगतो पहा कसं करायचं. तर 7, 6,
6 आणि 3, हे एकक, हे दशक, हे शतक आणि हे हजार. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर 6 इथे आहे, इथे 6, इथे 6, म्हणजे हे जे 6 आहे याच्या पुढे 2 झिरो लावायचे म्हणजे 600 झाले. हे घ्या 600 लिहिते इथं 6, आणि हे 6 आहे तर याच्या पुढे एकच झिरो लागणार, तर 60 गेले. 600 मधून 60 गेले 540. कुठं आहे? ऑप्शन 2 मध्ये आहे 540. हे तर तुम्ही पण सोडवू शकत होते. 18 पाहू आता. बघा आता काय म्हणते, 22, 36 आणि 66 यांनी निशेष भाग जाणाऱ्या सर्वात लहान पूर्ण वर्ग निवडा. पूर्ण वर्ग निवडायचा आहे. मग कसं करायचं बघा आता. हे जे 22 आहे, मी 22 ला असं लिहू शकतो, 22 म्हणजे किती होते, 11 गुणिले 2, 11 दुने 22 बरोबर. 36 ले पण असंच करू शकतो मी. 36 ले किती करू शकतो, 9 चौक 36, 9 गुणिले 4. तसं 66 ला पण करू शकतो. 66 चे किती होणार, 11 गुणिले 6 झाला. आता बघा, आता जर तुम्ही पर्याय पाहिले 6 6 6 6, तर 2 न तर सगळ्याला भाग जाते. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 11, त्याच्यानंतर किती आहे, 9, 4 आणि 6 ची कसोटी पाहायची आहे. समजलं ना? कसोटी कशी पाहते, कसोट्या तुम्हाला येतच असेल. बघा आता, तर सुरुवात करू आपण 11 पासून. 11 ची कसोटी कशी पाहते, 11 ची कसोटी काय करायचं असते, एक एक नंबर सोडून प्लस करायचं असते, आणि मग जे उत्तर येते ते म्हणजे जर सारखं सारखं आलं तर 11 ची कसोटी लागते. आता करून पाहू. ऑप्शन 1, 3 आणि 5, 5 आणि 3 8 होते, 6 आणि 4 10 होते. दोन्ही सारखे आले का, नाही, हे आपलं गेलं, आन्सर गेलं. नंतर पहा, 5 आणि 4 9 आणि 6 आणि 3 9, तर दोन्हीकडे 9 आलं म्हणजे ऑप्शन नंबर बी. काय केलं आपण इथं, 11 ची कसोटी वापरली. आता 6 ची कसोटी पण वापरायची असते, 4 ची 9 ची. जर तुम्ही बरोबर हे गणित सोडवले तर इथं तिन्ही कसोट्या लागते. मी पहिलं 11 ची काऊन सोडवली, कारण आपल्याला माहित आहे 6 ची 9 ची 4 ची सोपी आहे. 11 ची जर बरोबर आली तर उत्तर बरोबर येते, म्हणून मी पहिले 11 चीच कसोटी लावली. कारण वेळ कमी असते, पटकन आपल्याला उत्तर सोडवायचं असते. तर अशा प्रकारे तुम्ही हे गणित सोडवू शकता. 19वे गणित बघा आता. स्टार 3 स्टार 4 ही 4 अंकी संख्या 12 ने पूर्ण भाग जाणारी आहे. जर स्टारच्या जागी दोन्ही स्थानावर एकच अंक येत असेल तर तो अंक कोणता. आता इथे बघा 3 आहे आणि इथे 4 आहे, म्हणजे इथे स्टार, पहिलं स्टार, मग 3, मग अजून स्टार, मग 4. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 3 आणि 4 ची कसोटी लावायची आहे. 3 ची 4 ची कसोटी सर्वाला येत आहे, येते ना. 3 ची कसोटी कशी आहे, पूर्ण संख्येची बेरीज करायची. जर ते येत असेल 3च्या फाड्यात प्लस केल्यावर तर 3 ची कसोटी. 4 ची कशी आहे, लास्टचे 2 नंबर. आता आपण एक एक नंबर टाकून पाहू. बघा, जर मी इथे 1 टाकला, 1 इथं पण आणि इथं पण, तर किती होते, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 आहे. 3च्या कसोटी म्हणजे 3च्या फाड्यात 9 आहे, 3 ची कसोटी लागते. पण लास्टचे जर 2 नंबर घेतले 14, 4च्या फाड्यात 14 आहे का, नाही. मग हा ऑप्शन आपला गेला. आता आपण 2 टाकून बघू. बघा आता 2 टाकले तर किती होते. जर मी इथं 2 टाकले आणि इथं पण 2 टाकले तर 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, आणि 7 आणि 4 11 होते. 11 आहे का, नाही. ऑप्शन नंबर 2 पण गेलं. समजा मी 5 टाकून पाहिले, 5 आणि 3 किती झाले, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 13 आणि 4 17, हे पण गेलं. समजा आता 4च आहे, 4 टाकून पाहू आपण. 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आहे. 3च्या फाड्यात पण 15 आहे, आणि इथं जर 4 टाकले तर 44 होते. 4च्या फाड्यात पण 44 आहे, म्हणजे 3 ची 4 ची कसोटी लागली. म्हणजे ऑप्शन काय आला आपलं, ऑप्शन नंबर डी हे काय झालं, याचं उत्तर झालं. बहुत सोपी प्रश्न होता या.
काय करायचं आपल्याला माहिती आहे, स्टारच्या जागी एक एक नंबर टाकून चेक करायचा. समजलं. प्रश्न क्रमांक 20 बघा आता. 1 2 म्हणजे 1 प्लस 2 प्लस -3 -4 पुन्हा +5 +6 असे हे आहे कुठपर्यंत, तर 28 पर्यंत. तर याची बेरीज किती असेल म्हणते. बघा बहुत सोपी आहे. जर मी याचे तुकडे केले प्लस मायनस मायनस प्लस, समजलं, म्हणजे 4 4चे. समजा इथून मी टाकलं, हे 4 अंक घेतले, 1 2 3 4, अजून 1 2 3 4 इथून घेतलं, असं असं करत गेले 1 2 3 4 इथपर्यंत. समजलं. तर आता करून पहा. आता 1 आणि 2 3 होते, समजलं, आणि 4 आणि 3 7. मग 7 मधून 3 गेले तर किती उरते, 4 उरते, मायनसवाले 4. समजलं. पुढे बघा आता. 6 आणि 5 11 होते आणि 7 आणि 8 15 होते. मग 15 मधून 11 गेले तर इथं पण -4 उरते. तुम्ही इकडे पण करून पहा. इकडे पण तुम्हाला काय भेटणार, -4च उरते. म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला, की प्रत्येक जर आपण असे तुकडे तुकडे केले तर म्हणजे 4 4चे गट केले तर -4 हे शेवटी उरत असते. समजलं. मग -4 जर उरत असाल आणि हे जे नंबर मोजले तर नंबर किती होते, म्हणजे असे गट गट केले तर 7 होते. किती होते, 7. 1 पासून 28 पर्यंत 4 4 7 28 आहे का नाही. तर 7 गट होते. मग -4 गुणिले 7 करून पहा. -4 गुणिले 7 ते किती झाले, 7 चोक 28 -28. आता इथं -28 आहे का बघा. इथं -28 आहे, नाही, 28 देऊन आहे प्लसवाले. तर ह्या प्रश्नामध्ये गलती झालेली आहे, आयोगाकडूनच गलती झाली असेल. एक तर इथं मायनस द्यायला पाहिजे होतं, आहे का नाही, नाहीतर काहीतरी झाली असेल. तर हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे, म्हणजे सर्वांना मार्क मिळाले होते. ठीक आहे. तर पण समजलं ना तुम्हाला कसं सोडवायचं. अशा प्रकारे गणित आले तर असे गट करायचे आणि प्रश्न सोडवायचा. 21वा बघा आता प्रश्न. 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहे. बहुत सोपी आहे. बघा 3 अंकी संख्या विचारली आहे तर सर्वात पहिली कोणती संख्या येते, 100 येते, आहे का नाही. 3 अंकी संख्या आहे ना. आणि सगळ्यात लास्टमध्ये किती येते, 999. 3 अंकी संख्या आहे. आता याच्या 100च्या पहिलेचे किती नंबर होते, 99 आपण सोडून दिले, आहे का नाही, कारण हे 2 अंकी आहे. आणि इकडे किती होता, 1000, म्हणजे एक सोडून दिला आपला. तर आता 999 पासून तर 100 पर्यंत किती नंबर आहे, तर 900 आहे. किती आहे, 900. मग 900 भागिले 4 करायचा. किती येते उत्तर, ते आपलं उत्तर. आता करून पाहू. 4 1 4, 4 2 8, 1 उरला, 4 2 8, 2 उरले आणि 4 5 20. तर 225 हे आपलं उत्तर. ऑप्शन नंबर सी मध्ये आहे. समजलं ना. असं करायचं. बहुत सोपी आहे असे गणित. आता बघा 2 7 3 स्टार आणि 4 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक असावा. खूप सोपी आहे. 11ची कसोटी आहे याच्यामध्ये. 11ची कसोटी लावायची आणि आपलं गणित सोडवायचं. आता बघा एक एक नंबर टाकून बघू आपण. समजलं. जर मी इथं 3 टाकला स्टारच्या जागी, चला आता इकडे करून दाखवतो. 2 2 7 3 आणि इथं देऊन आहे स्टार आणि 4. एक एक नंबर घेऊन पाहू. आता इथं 3 टाकला, समजा या स्टारच्या जागी किती टाकले मी, 3 टाकले. तर 11ची कसोटी माहिती आहे ना. 2 आणि 3 5, 5 आणि 4 9 आले. खालचे पहा आता. 7 आणि 3 10. सेम आले का, नाही, झालं. ऑप्शन हे चुकलं. आता समजा मी याच्या जागी 2 टाकून पाहिले तर कसं होणार पहा. 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, वरचे तर काही बदलले नाही. आणि 7 आणि 2 9, म्हणजे दोन्हीकडले सारखे आले. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आलं, बी. ऑप्शन नंबर बी हे का झालं, आपलं उत्तर झालं. तर अशा प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे. सर्व कसोट्या माहीत पाहिजे. समजलं ना. 2 पासून तर कमीत कमी तुम्हाला 20 पर्यंत तरी कसोटी माहीत पाहिजे. आणि जर तुम्हाला कसोटी माहीत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी पुढचा व्हिडिओ कसोटीवर घेऊन येणार. चला आता पुढचा प्रश्न पाहू.
खालीलपैकी कोणत्या संख्येले 5 ने निशेष भाग जातो? हा तर खूप सोपी आहे, काही 5 कामच नाही आहे का नाही. ज्याच्या शेवटी 0 किंवा 5 असते त्याला 5ची कसोटी लागते. इथं आहे का? इथं आहे, इथं आहे नाही, इथं आहे फक्त 5. झालं ऑप्शन बी. असे पण सोपी पण प्रश्न कधी कधी विचारत असते, समजलं. म्हणून तुम्हाला कसोट्या माहीत पाहिजे. आता बघा 24x, जर 24x या 3 अंकी संख्येला 9 ने पूर्ण भाग जात असल्यास x ची किंमत किती? आताच्या वेळेस आहे तुम्हाला 9 ची कसोटी माहीत पाहिजे. 9 ची कसोटी कशी असते? या पूर्ण संख्येची बेरीज जे येत असते त्याला जर 9 ने भाग केला तर 9 ची कसोटी म्हणल्या जाते. आता आपण करून पाहू, एक एक नंबर टाकून पाहू आपण, समजला. 24 म्हणजे 2 प्लस 4 आणि प्लस, आता समजा 8 टाकले तर किती होणार? 8 आणि 2 4 14, नाही 14 9च्या फाड्यात नाही. 7 टाकले तर 13, 7 पण नाही. आणि 5 टाकले तर किती होणार? 4 आणि 2 6 आणि 5 11, हे पण नाही. 3 टाकले तर किती होणार? 4 आणि 2 6 आणि 3 9. तर ऑप्शन नंबर आपलं काय आलं? डी. बहुत सोपी प्रश्न होता. या काय करायचं आहे? 9 ची कसोटी लावायची आणि उत्तर भेटून जाणार. आता हे गणित बघा, कोणत्याही धन पूर्णांकाला जर त्याच्या स्वतःखेरीज आणि 1 या संख्येखेरीज कोणत्याही धन संख्येने भाग जात नसेल तर तो धन पूर्णांक असतो. हा पूर्णांक 7 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. आता इथं काय करायचं आपल्याला? 7 पेक्षा मोठी मूळ संख्या घ्यायची आहे. आणि तर हे सूत्र आहे x चा वर्ग मायनस 1. बघा 7 पेक्षा मोठ्या संख्या कोणत्या आहे? मूळ संख्या पाहायची आपल्याला. तर कोणत्या आहे 7 पेक्षा? पहिले येते 11 येते, मग येते 13 येते, 17 येते, आहे का नाही, 19 येते, अशा मूळ संख्या. तर आता आपल्याला काय करायचं आहे? याचा वर्ग घ्यायचा आहे. 11चा वर्ग किती होतो? 121. आणि त्यांनी आपल्याला फॉर्म्युला दिला आहे. कोणता फॉर्म्युला? एक्सचा स्क्वेअर मायनस 1. म्हणजे जो पण वर्ग येणार त्याच्यातून 1 मायनस करायचा. म्हणजे जर मी याच्यातून x काढला तर उत्तर किती येते? 120. समजलं तुम्हाला? तसंच 13चा वर्ग किती आहे? 13चा वर्ग आहे 169. वर्ग पण पाठ पाहिजे तुम्हाला, कालच सांगितलं होतं मी 20 पर्यंत तरी वर्ग पाठ पाहिजे. मग याच्यातून जर मी 1 मायनस केला तर किती उरते? 168. बरोबर. तसंच याच्यातून पण बघा, आता 17चा वर्ग किती आहे? 289. याच्यातून जर 1 काढला तर किती उरते? 288. समजलं? आता चांगले लक्ष द्या, इथं 120 आहे, इथं 168 आहे, इथं 288 आहे. मी जर 120चे असे तुकडे केले, समजा 120चे असे तुकडे केले, म्हणजे आपल्याला 5 आहे का 120ला कोणा भाग जाते? सगळ्यात पहिला 6 ने जाते, 12 ने जाते आणि 24 ने जाते. आता मी 6 12 24 काऊन घेतलं? कारण आपल्याला ऑप्शनमध्ये देऊन आहे 6 12 24. समजलं? 6 ने पण भाग जाते, 12 ने पण जाते आणि 24 ने पण जाते. तसंच 168चं पण पहा. आता 168ले 6 ने भाग जाते, आहे का नाही, 12 ने पण जाते आणि 24 ने पण जाते. आता तुम्हाला जर फाडे येत असेल तर पटकन येते, नाहीतर तुम्हाला भाग द्या लागणार. तसंच 28चं पहा, 28ले 6 ने भाग जाते, समजलं, 12 ने पण भाग जाते आणि 24 ने पण भाग जाते. म्हणजे 6 12 24 तिघाला आपण 6 12 आणि 24 न भाग केला. समजलं ना? आता आपण येऊ प्रश्नावर. पहा, कधीही 6 ने भाग जाणार नाही का? आताच आपण पाहिलं सगळ्याला 6 ने भाग जाते, तर ऑप्शन नंबर हे चुकलं. नेहमीच 24 ने भाग जाईल. आता आपण पाहिलंच होतं, सर्वांना नेहमी 24 ने भाग जाते, म्हणजे हे बरोबर येऊ शकते. पुढे जाऊ आपण. नेहमीच 6 ने भाग जाईल आणि कदाचित 12 ने भाग जाईल. कदाचित जाते का? नाही, नेहमी 12 ने पण जात असतो, म्हणजे हे पण चुकलं. पुढं, नेहमीच 12 ने भाग जाईल आणि 24 ने कदाचित जाणार का? नाही, नेहमीच 24 नेच भाग जाणार. 6 12 आणि 24 नेहमी भाग जाणार. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर बी, म्हणजे नेहमीच 24 ने भाग जाईल. तर हा प्रश्न थोडा कठीण होता, समजलं ना? तर असे कठीण पण प्रश्न येते, पण फक्त वाचायला कठीण होता. आता आपण सोडवून पाहिलं तर किती सोपा वाटला, आहे का नाही? तर असं काय करायचं आहे, तुम्हाला हे गणिताची प्रॅक्टिस करायची आहे. आणि टेन्शन घेऊ नका. टेलिग्राम आणि व्हॉट्सअप दोन्हीवर हे
PDF तुम्हाला मिळून जाणार. पहिले व्हिडिओ चांगल्या प्रकारे पहा, मग PDF डाउनलोड करा आणि ते PDF मधले गणित सोडवायचं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. जर n बरोबर 1x असेल व x हा 4 क्रमवार धन पूर्णांकाचा गुणाकार असेल तर विधान सत्य निवडा म्हणते. n ही विषम संख्या, n ही मूळ संख्या, n ही पूर्णवर्ग संख्या की n ही समसंख्या. आता बघा सोडवायचं कसं. आता कोणतेही नंबर घेतले, समजा 1 2 3 4 किंवा कोणी म्हणन 2 3 4 5, कोणते पण घ्या. क्रमवार आपल्याला काय करायचं आहे, नंबर घ्यायचा. आता करून पहा यांचा गुणाकार किती होते. 2 2 3 2 6, 6 चौक 24 आणि याच्यामध्ये काय मिळवलं म्हणते 1 मिळवलं. हे बघा 1 प्लस x, मग याचं उत्तर काय होणार 25 होणार. समजलं. तर हे 25 जे आहे ते पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही, वर्ग आहे ना 5चा. तसंच याचं करून पाहू आपण. 3 2 6, 6 चौक 24, 24 गुणिले 5 किती होते 120. आता 120 मध्ये जर 1 मिळवला तर 121 होते आहे का नाही. 121 11चा पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही, 11चा वर्ग आहे ना 121. मग याच्यावरून काय आपल्या लक्षात आलं बघा, n ही विषम संख्या आहे का नाही. आपण जर केलं तर चांगले पहा, हे 121 हे 25 हे काय आहे विषम संख्या आहे ना, विषम संख्या बरोबर. म्हणजे आपलं बरोबर आलं. n ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या आहे काही बिलकुलच नाही. 25 तर मूळ संख्या आहेच नाही. 121 पण मूळ संख्या नाही. तर हे आपलं कटलं. पुढं पहा, n ही पूर्ण वर्ग संख्या आहे. पूर्ण वर्ग संख्या आहे. 5चा आलं 25, 11चा 121 म्हणजे आपलं क पण बरोबर आहे. n ही समसंख्या आहे. समसंख्या आहे का, नाही आहे समसंख्या, विषम संख्या आहे का नाही. तर हे आपलं चुकलं. तर मग कोणतं आलं बघा, अ आणि क बरोबर आहे. कुठं आहे अ आणि क, तर ऑप्शन नंबर डी मध्ये अ आणि क हे उत्तर आहे. तर अशा प्रकारे हे गणित आपण सोडवायचं आहे का नाही. असे गणित भरपूर येत असते. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीला पण असे गणित येत असते. 27 बघा. आता एक नैसर्गिक संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या. आता बघा व्यस्त संख्या म्हणजे काय होते, रेसिप्रोकल. कालच सांगितलं तर रेसिप्रोकल म्हणजे काय बघा. जर समजा x असेल तर x च्या खाली काय येणार 1 येणार. मग रेसिप्रोकल म्हणजे याचं उलटं होणार. उलटं कसं 1 वरचं जाणार आणि x खाली येणार आहे का नाही. अशा प्रकारे काय असते हे रेसिप्रोकल असते. तर त्यांच्या बेरीज देऊन आहे 50/7. किती देऊन आहे 50/7 असं पाहिजे होतं हे 50/7. समजलं. तर ती संख्या कोणती. आता बहुत सोपी आहे. हे बघा असे जर गणित आले तर तुम्हाला एक ट्रिक सांगून देतो. जो छेद असते तेच त्याचं उत्तर असते. समजलं. छेद काय 7, उत्तर काय ना 7. पण आपण सोडवून पाहू कसं सोडवायचं बघा. आता हे गणित तुम्हाला प्रॉपर सोडवून दाखवतो. एक नैसर्गिक संख्या घ्या x घेतली. मग आता तिथं काय करायचं व्यस्त गुणाकार. व्यस्त गुणाकार म्हणजे काय होते 1 वरतं जाणार आणि x खाली येणार 1/x. समजलं. यांचा जे उत्तर आहे बेरीज किती आहे 50/7. तर 50/7 झालं. आता याला सोडवायचं बहुत सोपी आहे. x म्हणजे x चा स्क्वेअर होते आहे का नाही. 1चं 1च राहणार प्लस 1 आणि खाली x राहणार आणि इकडं 50/7 झालं. आता तुम्ही हे सोडवले आहे का नाही. अशा प्रकारे सोडवायचं. तर ती संख्या कोणती बघा. आता किती आले खाली 7. तर उत्तर काय आलं 7. तर असे गणित आले तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे छेद असते तेच त्याचं उत्तर असते. बस झालं. एवढं काही सोडवायचं काम नाही. हे तुम्ही ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. आता आपण पुढचं गणित पाहू. प्रश्न 28. पहिल्या 12 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज विचारली. आता लक्षात ठेवा घनाची बेरीज विचारली. आता मी याच्यासाठी पेज घेतो कारण हे आपल्याला फॉर्म्युल्यानुसार सोडवायचं राहते. याच्यामध्ये 3 फॉर्म्युले आहे पण तुम्ही 2 लक्षात ठेवले तरी झालं. तिसरं ऑटोमॅटिकच आपल्याला समजून जाणार. तर कसं सोडवायचं बघा. तर पहिलं काय करायचं आपण याचं क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरजेचं काय करतो मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो.
बऱ्याच जणाला माहीत नसेल. बघा, क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजे जसं कधी 1 + 2 आहे की नाही, +3 +4 असं असं करतपर्यंत कुठपर्यंत 12 पर्यंत. तर याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला आहे n गुणिला n + 1 भागिला 2. हे झालं याचा नैसर्गिक म्हणजे क्रमवार संख्येची बेरीज काढायची असेल तर. आता याच्या वर्गाची बेरीज काढायची असेल तर वर्ग म्हणजे काय, 1चा स्क्वेअर + 2चा स्क्वेअर + 3चा स्क्वेअर आहे का नाही, असं कुठपर्यंत 12 पर्यंत. तर याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. वर्गाचं काढायचं असेल तर काय आहे, n ब्रॅकेटमध्ये n + 1 चा स्क्वेअर नंतर 2n + 1 आणि भागिले किती देऊन आहे, भागिले आहे 6. हा झाला याचा फॉर्म्युला. समजलं. आता आपल्याला परीक्षेमध्ये म्हणजे प्रश्न विचारला की घनाची बेरीज. तर घनाची कशी आहे बघा. घन म्हणजे काय, 1च्या डोक्यावर 3. 1चा वर्ग त्याला म्हणते घन + 2चा घन + 3चा घन असं करत करत जायचं कुठपर्यंत, तर 12चा घन. जर तुम्हाला हा फॉर्म्युला आला तर हा फॉर्म्युला येतो. काही नाही करायचं आहे. बघा कसा फॉर्म्युला आहे, n गुणिला n + 1 स्क्वेअरमध्ये भागिला 2. एवढं समजला. इथंही तसं आहे. फरक काय, फक्त इथंच आहे, याला अशा या कंसामध्ये टाकायचं आणि त्याचा वर्ग झालं. म्हणजे तुम्हाला हे जर 2 पार्ट राहिले फॉर्म्युले तर तिसरा फॉर्म्युला तर ऑटोमॅटिक येतेच आहे का नाही. मग आता हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा कुठं लिहून ठेवा, कारण आता जे मी प्रश्नाकडे जाणार आहे तर काय होते, हे सर्वच्या सर्व गायब होऊन जाते. आता काय विचारलं आपल्याला, घनाची बेरीज. आता आपण फॉर्म्युला पाहिला घनाची बेरीज, मग त्याच्यामध्ये आपण हे टाकून सोडवायचं. कसं सोडवायचं बघा. 12 विचारलं, 12 क्रमवार नैसर्गिक संख्या. तर फॉर्म्युला आपला काय, n गुणिला n + 1 या भागीला 2 आणि या कंस द्यायचा आणि वरती लिहायचे 2. समजलं. आता n म्हणजे काय होते, नैसर्गिक संख्या किती आहे, 12 आहे का नाही, आणि 12 मधून 1 गेला तर 13 होते. तर इथं 13 लिहितो मी. समजलं नाही, हे 12 होय, मग हे 1, 12 ने 1 13 भागीला 2. आता यांचं काय आहे, वर्ग आहे. करा आता. 2 बे 2 छकम 12 त्याला. आता 6 आणि 13चा मल्टिप्लाय करा. 13 छकम 78 आणि याचा स्क्वेअर करायचा. आता 78चा स्क्वेअर करणार का, तुमच्याजवळ वेळ असेल तर करा, नाहीतर मी अजून एक ट्रिक सांगतो. 8चा स्क्वेअर करायचा. 8चा स्क्वेअर किती आहे, 64. आता ज्याच्या शेवटी 64 असेल ते आपलं उत्तर. चला पहा आता कोणाच्या शेवटी आहे. इथं 25 आहे, इथं 4 आहे, लास्टमध्ये 64 आलते ना, तर लास्टमध्ये किती आहे, 4. इथं 4 आहे, इथं 1 आहे, इथं 6 आहे. झालं. मग आपल्याला 4 पाहिजे, 4 इथं आहे. आपलं ऑप्शन बी हे आपलं ऑप्शन झालं आहे का नाही. 8चा वर्ग काढायचा आणि जे येणार शेवटी ते आपलं उत्तर. कारण तर एवढी 78चा स्क्वेअर 70 × 78 तुम्ही करणार आहे का, वेळ असेल तर करू शकता, नाही तर हे ट्रिक. 29वा प्रश्न बघा. एका संख्येला 5 ने भागले असता बाकी 3 उरले म्हणजे उरते. जर त्याच संख्येच्या वर्गाला 5 ने भागले तर बाकी काय उरेल. बहुत सोपी आहे. आपल्याला काय करायचं आहे, 5ची कसोटी लावायची आहे ना. 5ची कसोटी ज्याला येते त्याचं उत्तर आहे का नाही. आता समजा आपण 5ची कसोटी घेऊ. आता समजा 5चे फाळा घेऊ, म्हणजे कसं 5 दुने 10 मग 15 मग 20 आहे. मग त्याच्यामध्ये काय विचारलं का 5 ने भागले असता प्रत्येक वेळी तर 3 उरते. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये काय करायचं आहे, 3 टाकायचे. सर्वांमध्ये 3 टाकायचे. समजलं. सर्वांमध्ये काय करायचं, 3 टाकायचं. तेव्हाच 3 उरल ना. म्हणजे नंबर कोणता आला, 8 आला. इथं कोणते आले, 13 आले. इथं 18, इथं 23 आहे का नाही. आता याले 8 न भाग दिले तर 5 1 5 3 उरले बाकी. इथं पण 3 उरते बाकी आहे का नाही. 5 3 15 3 उरते बाकी. 5 4 20 3 उरते बाकी. समजलं. म्हणजे काय होते बघा आता. तर मग मला सांगा आता 8चा वर्ग किती आहे, 64. 13चा वर्ग किती आहे, 13चा 169.
आहे का नाही. 18चा किती आहे, 18चा आहे 3 2 4. समजलं. आता याला 5 भागा, काय होणार, यालाही भागून पहा, यालाही भागून पहा, कोणाला पण भागून पहा. जेव्हा तुम्ही 5 भागले तेव्हा शेवटी किती उरणार, 4 उरणार. याच्यामध्ये पण शेवटी किती उरणार, 4 उरणार. याला पण 5 भागल्यावर याला शेवटी उरणार 4. कोणाचं पण काढा तुम्ही, बाकी किती उरते, 4 उरते. दरवेळी काय उरते, 4 उरते. समजलं ना. मग आपलं ऑप्शन काय ना, 4. इथे आहे का, हे बघा इथं आहे ऑप्शन नंबर 4. म्हणजे दरवेळी आपल्याला 4च बाकी उरते. समजलं ना. विचारलं काय होतं, बाकी विचारलं. हे झालं आपलं उत्तर. तर आजचा आता लास्ट प्रश्न आहे बघा. आता खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 9 10 11 या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जातो. याले आता बघा 10चं तर बहुतच सोपी आहे, शेवटी 0 आहे म्हणजे 10ची कसोटी लावायचं काही काम नाही, आहे की नाही. समजलं ना. 9ची कसोटी माहीत आहे, सगळ्याचं प्लस केलं तर 9ची कसोटी येते. 8ची कसोटी काय आहे, एकक स्थानचे 3 अंक याची काय करायची असते, प्लस करायची असते. म्हणजे या एकक स्थानच्या 3 अंकाला जर भाग जात असेल 8 तर या पूर्ण संख्येला भाग जाते. समजलं. 11ची कसोटी तर माहीतच आहे आपल्याला. 11ची कसोटी काय करायची आहे, या सर्वांचे एक एक नंबर सोडून प्लस करायचे. तर चला आता आपण करून पाहू. सुरुवात करू 11 पासूनच, आहे का नाही. पाहता 5 आणि 1 6, 6 आणि 0 6, 6 आणि 6 12 होते. 11ची कसोटी लागत नाही. आता इथं पहा 3 आणि 9, 9 आणि 3 12 आणि तसा 0 म्हणजे 12. 6 आणि 6 12 म्हणजे खाली पण 12 आले आणि वर पण 12 आले. 11ची कसोटी लागली ना, झालं. हेच आपलं उत्तर. आता इथे पाहून घ्या 8ची कसोटी लागते, 96 आहे की नाही. 8ची पण कसोटी लागते, 10ची पण कसोटी लागते, 9ची पण, सगळ्याची कसोटी लागते. 11चीच काऊन लावली, कारण मोठा नंबर आहे, त्याचं जर लागलं तर सर्वांचं लागण्याची शक्यता असते. समजलं. तर असे आपले काय होते 30 प्रश्न आपले कंप्लीट झालेले आहे. हे सर्व प्रश्न येऊन गेलेले आहे याच्या पहिले पेपर 1 आणि 2 दोन्हीमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पुढचा व्हिडिओ पाहिजे ते मला तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता.